तो जसा काही शंकर बाबांनी हात समोर केला आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याची बायको त्याला दाखवायला सुरुवात केली, तसं पाहून त्याचं डोकंच सटकलं. कारण त्याची जी पत्नी आहे, त्याची जी बायको आहे त्या इंग्रज अधिकाऱ्याची, त्याची बायको कुण्यातरी परपुरुषासोबत होती. नमस्कार मंडळी, जय शंकर, श्री स्वामी समर्थ. एक शंकर महाराजांचा प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हा प्रसंग सगळ्यांचाच आपला थरका पुळवून देईल. तुम्ही म्हणाल, होय असंही घडू शकतं? मंडळी, होय असंही घडू शकतं. काय आहे प्रसंग तुम्हाला सांगतो. आपली दुरावलेली नाती, आपली तुटलेली नाती, त्या नात्यांसाठी आपण देवाकडे प्रार्थना करतोय, परंतु ती प्रार्थना सुद्धा सफल होत नाही. याच्या मागे देवाची काय योजना असते? किंवा ते नातं जर आपलं एकरूप झालं आपल्याशी, जे तुटलेलं नातं आहे, दुरावलेलं नातं आहे, तर मात्र त्याच्याहून अधिक आपल्याला धोका असतोय. नव्हे मंडळी, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं आपण म्हणतोय. आणि अशाच प्रकारचा एक अनुभव आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. जय शंकर. शंकर महाराजांचा तो अनुभव. पुण्याचे धनकवडीचे शंकर महाराज, ज्या शंकर महाराजांचे आजही लाखो भक्त आहेत. महाराजांवरती मनापासून नितळ अशी श्रद्धा ठेवली तर आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही. अगदी आपल्या इच्छेप्रमाणे आणि महाराजांच्या योजनेप्रमाणे सगळं काही व्यवस्थित होतं. चला मंडळी, हा प्रसंग सांगतोय तुम्हाला एका इंग्रज अधिकाऱ्याचा. तो इंग्रज अधिकारी मूळचा कोलकात्याचा. म्हणजे खरं तर त्याची पत्नी वगैरे कोलकात्यालाच होती. त्याचं नवीन लग्न झालेलं होतं आणि त्याची बदली मात्र इकडच्या आपल्या परिसरामध्ये झालेली होती. त्याला वाटायचं की आपलं नवीन लग्न झालेलं आहे, आपली बायको आपली आठवण काढत असेल, आपण काहीही करून बदली करायला हवी आणि त्या ठिकाणी आपल्या मूळ गावाकडे तिकडे जावं. परंतु मंडळी, ते तसं काही घडतच नव्हतं. खरं तर हे लंडनचे इंग्रज आणि या इंग्रजांचं साम्राज्य आपल्यावरती 150 वर्ष होतं. 150 वर्ष आपल्याकडे साम्राज्य होतं त्यांचं आपल्यावरती. आणि त्याचपैकी एक इंग्रज अधिकारी, त्याचं लग्न वगैरे झालेलं, कोलकात्याला बायको होती, परंतु त्याचे जे वरिष्ठ इंग्रज अधिकारी आहेत तर त्याची बदलीच करत नव्हते. त्याच्या मूळ गावी त्याच्या बायकोकडे त्या स्थानावरती त्याची बदली होत नव्हती. तो मात्र इकडंच होता, बायकोच्या आठवणीमध्ये सतत असायचा. त्याला वाटायचं की काय आपलं दुर्दैव, आपलं लग्न झालं तसं इंग्रजांनी आपली बदली इकडे करून टाकली. तो पत्रव्यवहार करतो, मोठमोठ्या त्या इंग्रज अधिकाऱ्यांना पत्र पाठवतो की काहीही करा साहेब, परंतु माझ्या गावाकडे माझी बदली करा. परंतु त्याची ती व्यथा कोणी ऐकून घेत नाही. शेवटी त्या इंग्रज अधिकाऱ्याला समजतं, कोणीतरी फार मोठे तपस्वी योगी महाराज आहेत पुण्याच्या या धनकवडीच्या परिसरामध्ये. त्यांच्याकडे तू जा, त्यांचं दर्शन घे आणि तुझ्या काय अपेक्षा आहे, तुझं काय मत आहे त्यांना सांग. नक्कीच त्यांची कृपा तुझ्यावरती होईल आणि तुझी बदली परत कोलकात्याला होईल. तिकडं तुझ्या बायकोसोबत, तुझ्या परिवारासोबत तू पुन्हा आयुष्य जे आहे ते आनंदाने जगशील. तो जो इंग्रज अधिकारी आहे हे सगळं काही ऐकताच खुश होतो आणि काहीही करून तो शंकर महाराजांच्या पर्यंत पोहोचतो. शंकर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली असते आणि तितक्यातच हा इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी जातोय. कोणीतरी गोरा अधिकारी आलेला आहे, म्हणजे तो इंग्रज अधिकारी आहे त्याला गोरा अधिकारी बोलतात. गोरा अधिकारी आलेला आहे म्हणून लोक थोडीशी बाजूला पांगली. तो त्या ठिकाणी गेला, त्या शंकर महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झाला, झुकला. शंकर महाराजांनी आशीर्वादासाठी हात वरती केला आणि तो इंग्रज अधिकारी बोलू लागला. बघा मंडळी, तो इंग्रज अधिकारी म्हणत होता की बाबा काहीही करा, परंतु माझी बदली कलकत्त्याला माझ्या मूळ ठिकाणी झाली पाहिजे, कारण तिथंच माझा परिवार आहे. महाराज, जसं माझं नवीन लग्न झालं तशी ह्या इंग्रज लोकांनी माझी बदली इकडे केली आहे. परंतु मी पत्रव्यवहार करतोय, आमच्या वरिष्ठ साहेबांना कळवतोय, परंतु माझी बदलीच अजिबात होत नाहीये. काय करू महाराज? तेव्हा महाराज बोलले की अरे, तू इथं आहे तरच सुखी आहे, इथे आहे सुखी आहे, 4 घास खातोय सुखाने, कशाला तिकडे जायच्या परत फांद्यामध्ये पडतो? परंतु तो इंग्रज अधिकारी महाराजांना बोलतो, महाराज, माझी विनंती इतकीच आहे की तुमची कृपादृष्टी व्हावी. महाराज, कृपा करा आणि माझी बदली परत होऊ द्यावं. माझं जसं लग्न झालंय तशी माझी इकडं बदली झाली. तिकडं माझी बायको माझी आठवण काढत असेल, तिला माझ्याशिवाय करमत नसेल, राहत नसेल. परंतु हे सगळं ऐकता शंकर महाराज शांत स्तब्ध थांबले आणि बोलले की तिकडे जायचा तू विचारही करू नकोस. तुझी बायको तशी, तू जशी बोलतोय तशी तुझी बायको नाहीये.
तुला वाटतंय ती तुझ्या आठवणीमध्ये रमलेली असेल, तुझ्या आठवणीमध्ये दुःखामध्ये असेल, परंतु असं अजिबात नाही. तिचं ती लाईफ, ती आयुष्य जगते. तू तुझं आयुष्य इथं सुखाने जग. तो बोलला की नाही महाराज, कधी बायकोला जायचं, बघायचं आणि प्रत्यक्ष क्षणभर भेटायचं म्हणलं तरी सुद्धा शक्य होत नाही. काहीही करा, मी तुमचे चरण सोडणारच नाही. काहीही करा, परंतु तुमच्या कृपेने मात्र माझी बदली झालीच पाहिजे. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर शेवटी शंकर महाराज बोलले की हे बघ, तुला पाहायचंय ना, तुझी बायको काय करते, तुझी बायको कशी आहे, तुला भेटायचंय ना. हो महाराज, मला एकदा माझ्या बायकोला पाहायचंय, काहीही करून. तेव्हा महाराज बोलले, इकडे ये बघ. काय मंडळी, शंकर महाराजांनी आपला तळहात समोर केला आणि अक्षरशः मंडळी, अक्षरशः आपण जसं मोबाईलमध्ये चित्र बघतोय ना, तसं चित्र व्यवस्थितपणे अगदी मोबाईलच्या स्क्रीनवरती जसं काही आपल्याला एखादा चित्रपट दिसतोय त्याच पद्धतीनं सगळे काही तो जो अधिकारी आहे त्याची बायको प्रत्यक्ष शंकर महाराजांच्या तळहातावरती दिसत होती. परंतु ते जे काही तळहातावरचं चित्र बघितलं ना, त्या इंग्रज अधिकाऱ्याची तळपायाची आग मस्तकात गेली. तो फार चिडला, रागावला. मंडळी, हे सगळं काही असं का घडलं, तो इंग्रज अधिकारी का चिडला, तर तुम्हाला सांगतो, जसा काही शंकर बाबांनी हात समोर केला आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याची बायको त्याला दाखवायला सुरुवात केली, तसं पाहून त्याचं डोकंच सटकलं. कारण त्याची जी पत्नी आहे, त्याची जी बायको आहे त्या इंग्रज अधिकाऱ्याची, त्याची बायको कुण्यातरी परपुरुषासोबत होती. परपुरुषासोबत तिनं अगदी संसार थाटलेला होता. परपुरुषासोबत तिचं ते संबंध होता आणि ते सगळं काही मात्र चित्र शंकर महाराजांच्या तळहातावरती दिसत होतं. अक्षरशः मंडळी बघा, काय मोठा, फार मोठा चमत्कार. आता पुढं काय घडलं ते तुम्हाला सांगतो. तो जो इंग्रज अधिकारी आहे तो चिडला, पिसाळला, त्याला काही सुद्धा समजेना. अगदी रागाने त्याचे हात थरथर कापू लागले. कमरेला असणारी रिव्हॉल्वर त्यानं काढली आणि शंकर महाराजांच्या तळहातावरती रोखली आणि धड 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 6 गोळ्या शंकर महाराजांच्या तळहातावरती झाडल्या. बघा, त्या परपुरुषासोबत त्याची बायको शंकर महाराजांच्या तळहातावरती त्यानं बघितली होती, म्हणून धड 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 तळहातावरती शंकर बाबांच्या 6 गोळ्या त्यानं झाडल्या. अक्षरशः मंडळी, घडलं असं की फार योगी, फार तपस्वी आणि फार मोठं अगाध महिमा त्या शंकर बाबांचा आहे. त्यांना त्या 6 गोळ्यानं साधी जखम, रक्त सुद्धा निघलं नाही ना, खरचटलं सुद्धा नाही. तो जो इंग्रज अधिकारी आहे तो रागाने तडकन तिथून निघून गेला. तो इतका बेचैन झाला, इतका चिडचिडा झाला, त्याला रात्रभर झोप लागली नाही ना, कोणत्या गोष्टीमध्ये रमलं नाही त्याचं मन. तो इकडून तिकडून फिरत होता. त्याच्या डोक्यामधला तो संताप काही कमी होत नव्हता. मंडळी, एक दिवस निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी त्याला एक तार आली. तार म्हणजे आता आपण फोन वगैरे करतो, लगेच संभाषण होतं, परंतु पत्रव्यवहाराचंच थोडक्यात एक साधन होतं तार. आपल्या जवळच्या लोकांना ती तार पाठवली जायची किंवा दूरच्या नातेवाईकांना पाठवली जायची. काही बातम्या किंवा काही निरोप असतील तर ते तारेच्या माध्यमातून पाठवले जायचं. आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याला इकडं मात्र तार आली की तुझ्या त्या राहत्या घरी कोणीतरी अज्ञाताने तुझ्या बायकोची गोळ्या झाडून हत्या केली. 6 गोळ्या झाडल्यात आणि ते आता मरण पावलेले आहे. तिचा अंत्यविधी वगैरे उरकायचा आहे. एवढंच नाही, पोलीस या गोष्टीचा तपास सुद्धा करत आहेत, परंतु आरोपी सापडणं मुश्किल आहे. आरोपी अद्याप सापडलेला नाही. बघा मंडळी, जे काही सत्य आहे, जे काही वास्तव आहे ते मात्र इंग्रज अधिकाऱ्याला समजलं. बघा मंडळी, शंकर बाबांचा किती मोठा, फार मोठा चमत्कार की शंकर बाबांच्या तळहातावरती ते चित्र बघून त्यानं शंकर महाराजांच्या तळहातावरती दिसणारे आपल्या बायकोकडे रिव्हॉल्वर रोखून मारलेल्या 6 गोळ्या तिकडे कलकत्त्याला असणाऱ्या त्याच्या बायकोला लागल्या आणि त्या ठिकाणी ती मृत्युमुखी पडली. खरंच आपण म्हणतो ना, देवानं आपल्या किंवा एखादं जर आपलं नातं असेल, दुरावलेलं असेल, आपण वारंवार देवाकडे प्रार्थना करत असेल त्या नात्याकडे, परंतु आपण शेवटी देवावरतीच नाराज होतो की देवा, आमच्या या नात्यामध्ये दुरावा का आणला. याचं उत्तर एकच आहे मंडळी, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. अनेकदा देवाने तुमच्या नात्यामध्ये केलेला तो दुरावा याचं कारण असंही असू शकतं म्हणतोय मी. परत वादविवाद नको. असंही असू शकतं, असंही घडू शकतं. देव सगळं काही तुमच्या इच्छेप्रमाणेच करतो असं नाही. देव सगळं काही तुमच्या हिताप्रमाणे करतो हे मात्र सत्य आहे. बघा मी काय बोलतोय, शब्दाकडे प्रत्येक लक्ष द्या. देव तुमच्या इच्छेप्रमाणेच करेल असं नाही, परंतु देव तुमच्या हिताप्रमाणे करेल हे मात्र 100% खरं आहे. कारण तो कृपाळू आहे, कनवळू आहे.
त्या देवाला आपल्या भक्ताच्या अंतःकरणामधल्या वेदना, अंतःकरणामधल्या इच्छा, त्या भक्ताच्या जीवाची होणारी कालमेल त्या देवापर्यंत पोहोचते बरं का. त्या देवाला सगळं काही समजतं. तर आता हा प्रसंग तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला मंडळी. असे अनेक चमत्कार श्री शंकर बाबांचे आहेत, श्री स्वामी समर्थ महाराजांचे आहेत. तर चला भेटूया आता आपण पुढच्या एखाद्या नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोप घेतोय. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.